लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याची हप्त्याची तारीख आणि शासन निर्णय हा जाहीर झालेला आहे। हा शासन निर्णय नेमका काय आहे, कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांच्या शासन निर्णयानुसार 10 जून 2026 रोजी हा शासन निर्णय निघालेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 आर्थिक वर्षात निधी वितरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। तर या शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता जो काही निधी आहे तो आता लाडकी बहीण योजनेमध्ये वळवण्यात आलेला आहे। 3000 कोटी इतका जो काही निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। हा सदर जो काही निधी आहे तो लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जो आहेत जे गव्हर्नमेंटचं खातं असतं त्या मार्फत 10 तारखेपर्यंत हा वर्ग करण्यात येणार आहे। याची दक्षता घेण्याची काळजी त्यांनी सांगितली आहे। म्हणजे महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे हा निधी महिन्याच्या 10 तारखेपर्यंत येणार आहे आणि त्या पुढील साधारणपणे 5 ते 7 दिवसामध्ये हा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। आता शासनाने येथे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करायची। म्हणजे ज्या महिलांचे हप्ते बंद झालेले आहेत त्यांचे पुढेही बंद राहतील। काय तर हा निधी आणि इतर जे काही शासन निर्णय आहेत त्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती निधी वितरणाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। 10 तारखेपासून पुढे म्हणजे येणाऱ्या पुढे साधारण 5 ते 7 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते यापूर्वी आलेले नाहीत त्यांचे हप्ते येण्याची शक्यता कमी आहेत, कारण की शासनाने अजूनही EKYC प्रक्रिया जर परत एकदा सुरू केली तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे हे जमा होऊ शकतात, अन्यथा होणार नाही। ज्यांचे नियमितपणे हप्ते जमा झाले त्यांनाच यापुढील हप्ते मिळणार आहेत। आपल्याला आजची अपडेट कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।